मैत्रिणींनो, खूप छान कथा आहे, नक्की ऐका. आईशिवाय माहेर. भावाच्या वारंवार सांगण्यावरून संध्या अखेर आपल्या 2 मुलांसोबत माहेरी जाण्यासाठी तयार झाली. निघताना ती पती रोहितला म्हणाली, 2-3 दिवसांनी मला घ्यायला नक्की या आणि मध्ये मध्ये फोन करून आठवण करून देत राहा की मला घरी परतायचे आहे. रोहित हसला आणि म्हणाला, अरे इतक्या वर्षांनी तू माहेरी जातेस, काही दिवस मोकळेपणाने राहा, शेवटी ते तुझे स्वतःचे घर आहे. संध्या थोड्या नाराज स्वरात म्हणाली, तुम्हाला नाही समजणार, मी जे सांगितलं आहे तेवढंच करा. रात्रीच्या ट्रेनने ती निघाली. मुलांनी खिडकीची जागा धरली आणि थोड्याच वेळात ती झोपी गेली. पण संध्याच्या डोळ्यात झोप नव्हती. ट्रेनच्या वेगासोबत तिच्या मनात जुन्या आठवणींचा पूर आला होता. तिला आपल्या आईचा आवाज आठवू लागला. जेव्हा जेव्हा ती माहेरी यायची तेव्हा आई भावाला म्हणायची, अमित जा आणि तुझ्या बहिणीला स्टेशनवरून घेऊन ये. मुलांसोबत आणि सामानासोबत तिला त्रास होईल. तेव्हा भाऊ हसून म्हणायचा, आई दीदी काही लहान मुलगी नाही, तिला शहरातली गल्ली आणि गल्ली माहीत आहे, ती स्वतः येईल. पण आई त्याला रागावून म्हणायची, ती तुझी बहीण आहे. सॉरी मैत्रिणींनो, बाहेर पावसाचा खूप आवाज येत असल्याने बॅकग्राऊंडमध्ये पण आवाज येत आहे. तर चला कथेला सुरुवात करते. तू तिला आणायला गेलास तर तिला आनंद होईल. हे सर्व आठवून संध्याचे डोळे पाण्याने भरून आले. सकाळी ट्रेन स्टेशनवर पोहोचली. संध्या मुलांना उठवून सामान उतरवू लागली. तितक्यात कोणीतरी तिच्या हातातून जड सुटकेस घेतली. तिने वळून पाहिलं तर समोर भाऊ अमित उभा होता. जो भाऊ पूर्वी कधी घ्यायला येत नसे तो आज सकाळी स्टेशनवर उभा होता. घरी पोचल्यावर एका क्षणासाठी तिचे पाऊल थांबले. पूर्वी दारात पोहोचताच आई धावत येऊन तिला मिठी मारायची. पण आज घर तेच होते, दार तेच होते, पण आई नव्हती. आत पाऊल ठेवताच वहिनी रीमा आणि मुलांनी हसत तिचे स्वागत केले. वेलकम होम दीदी. मैत्रिणींनो, कथा आवडली तर नक्की लाईक करा हां. सर्वांनी खूप प्रेमाने तिचे स्वागत केले. घरभर आपलेपणा होता. पण संध्याचे मन आईला शोधत होते. ती हळूहळू आईच्या खोलीत गेली. भिंतीवर आईचा फोटो लावलेला होता. ते पाहताच संध्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रीमाने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले, दीदी आम्ही सगळे आहोत ना, हे घर नेहमी तुमचेच राहील. दिवस असेच आनंदाने निघून गेले. रीमाचे वागणे इतके प्रेमाचे होते की अनेकदा संध्याला तिच्यात आईची झलक दिसायची. 15 दिवस कसे निघून गेले हे समजलेच नाही. परतीच्या प्रवासाच्या आदल्या रात्री रीमा एक जुनी किल्ली घेऊन आली आणि म्हणाली, दीदी आईचा एक संदूक आहे. त्या नेहमी म्हणायच्या की हा फक्त तुम्हीच उघडणार. संध्याने थरथरत्या हातांनी ती पेटी उघडली. आत कोणतेही सोने चांदी नव्हते, तर आठवणींचा खजिना होता. वडिलांचा जुना खादीचा कुर्ता, भावाचे लहानपणीचे कपडे, तिच्या लहानपणीची बाहुली, जुने फोटो आणि काही पत्रे. आईने फक्त वस्तू सांभाळल्या नव्हत्या, तर आपल्या मुलांचे पूर्ण बालपण जपून ठेवले होते. संध्या तेच सामान छातीशी धरून रडू लागली. दुसऱ्या दिवशी निरोप घेण्याची वेळ आली. अमितने स्टेशनवर तिला मिठी मारली आणि म्हणाला, अगं दीदी लवकर लवकर येत जा, हे घर नेहमी तुझे आहे. ट्रेन सुरू झाली तेव्हा संध्याने मनातल्या मनात विचार केला, आई आज समजले की माहेर म्हणजे फक्त एक घर किंवा मालमत्ता नसते. माहेर म्हणजे आईची ममता, तिची माया, तिचे प्रेम आणि तिचा पदर असतो. घरी पोचल्यावर पती रोहितने विचारले, तर सांग आईशिवाय माहेर कसे वाटले. तेव्हा संध्या क्षणभर शांत राहिली आणि डोळ्यात अश्रू आणून म्हणाली, भाऊ आणि बहिणीने प्रेमात काहीच कमी पडू दिली नाही. पण एक खरं सांगते, आईशिवाय माहेर पूर्वीसारखे नाही वाटत. कारण आईच ती व्यक्ती असते जी मुलीला आयुष्यभर लहान मूल बनवून ठेवते. आईशिवाय घर राहते, नातेवाईक राहतात, पण माहेरचा तो खास सुगंध कुठेतरी हरवून जातो. तिने आकाशाकडे पाहिले आणि हसली.
तिला असे वाटले की आई दुरून कुठून तरी म्हणत आहे, लाडो, नेहमी खुश राहा आणि माहेरी येत राहा. धन्यवाद मैत्रिणींनो, पूर्ण कथा ऐकल्याबद्दल. पुन्हा भेटू.